नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10 ऑगस्टलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई ते अंदमान निकोबारमध्ये अंदमान निकोबारच्या पोर्ट ब्लेअर पर्यंत समुद्राखालून केबल जोडणाऱ्या प्रकल्पाचे म्हणजेच मरीन ऑप्टिकल फायबर केबलचं उद्घाटन केलेलं आहे। आता हे जे उद्घाटन आहे ते ऑब्वियसली व्हर्च्युअलीच झालेलं आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू। तर आत्ता सध्या आपल्यासाठी अभ्यासासाठी ही खूपच महत्त्वाची न्यूज आहे। परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, कारण की हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो अंदमान आणि निकोबारच्या डेव्हलपमेंटसाठी। मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला याच प्रोजेक्टबद्दल थोडी माहिती घ्यायची आहे, प्लस आपल्याला अंदमान निकोबारबद्दल भरपूर माहिती घ्यायची आहे। आणि लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला सांगेल, थोडा पाऊस पडतोय तर तुम्हाला लेक्चरमध्ये पावसाचं डिस्टर्बन्स होऊ शकतं, पण लेक्चर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणायचं होतं, त्यामुळे मी पाऊस असताना सुद्धा रेकॉर्ड करते। ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत। एकतर हे जे केबल आहे त्या केबलबद्दल आपल्याला पूर्ण माहिती घ्यायची आहे, नक्की ही काय केबल आहे। त्यानंतर हे जे फायबर केबल, ही जी केबल टाकण्यात आलेली आहे किंवा आपण म्हणू शकतो हे वायफायच आहे, राईट। तर याचा उपयोग या बेटांना काय होणार आहे, प्लस आपल्याला आता अंदमान निकोबारबद्दल बोलतोय, नेहमीच आपल्यामध्ये ना आपण जेव्हा अभ्यास करतो किंवा अंदमान निकोबारचा जास्त उल्लेख होत नाही, बऱ्याच वेळेला असं होतं। तर आज आपण अंदमान आणि निकोबारचा इतिहास सुद्धा थोडासा जाणून घेणार आहोत, प्लस भौगोलिक स्थान आणि काही असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत अंदमान निकोबारबद्दल, ते सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये जाणून घ्यायचे आहेत। ओके, मग बघा या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तर मग आता अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला पुढे जाण्याआधी अंदमान निकोबारचं आपण लोकेशन बघून घेऊया। भारताच्या वायव्य भागामध्ये मेनलँड पासून अंदमान निकोबार खूप लांब आहे समुद्रामध्ये। तर भारताच्या वायव्य भागामध्ये बे ऑफ बेंगॉलमध्ये आपल्याला इथे दिसतं अंदमान आणि निकोबार। हे जे एवढी बेटा आहेत तुम्हाला दिसतात ती अंदमानची आहेत, ही जी थोडीशी खालच्या साईडला आहेत ती आहेत निकोबारची। आणि परीक्षेला ना इथे अंदमान निकोबार बद्दल एक प्रश्न विचारला गेलाय ऑलरेडी आयोगाने, ते म्हणजे या दोघांमधून एक चॅनल जातं, त्याला म्हटलं जातं 10 डिग्री चॅनल। म्हणजेच अंदमान आणि निकोबार ही दोन बेटे 10 डिग्री चॅनलने वेगळी झालेली आहेत। ओके, तर हे थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता। लोकेशन कुठे आहे इथे, तर बंगालच्या उपसागरामध्ये। ओके, आणि तसंच अंदमान निकोबारची जी राजधानी आहे ती कोणती आहे इथे, पोर्ट ब्लेअर, आणि ती आहे अंदमान बेटांवर। ओके, मग आता आपण या ऑप्टिकल फायबर केबल बद्दल जाणून घेऊया। 10 ऑगस्ट 2020 रोजी चेन्नई ते अंदमान निकोबार, इथे आता कुठून आहे ना ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। कुठून, तर चेन्नई पासून ते अंदमान निकोबार मधल्या पोर्ट ब्लेअर पर्यंत समुद्राखालून केबल जोडलेलं गेलेलं हे प्रकल्प आहे। केंद्र सरकारने सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल ही टाकलेली आहे, ज्याद्वारे बेटावर इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड केली जाईल। आतापर्यंत जर आपण बघितलं तर अंदमान निकोबारला इंटरनेट कनेक्टिव्हिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे पोहोचली नव्हती, पण आता या ठिकाणी ही कनेक्टिव्हिटी पोहोचणार आहे। इथे तुम्हाला या मॅपमध्ये दिसू शकतं ही कनेक्टिव्हिटी कशा प्रकारे पोहोचलेली आहे। तर इथे तुम्हाला दिसेल बघा, चेन्नई पासून तर ते हा पोर्शन असाच आहे, जसं त्यामध्ये रंगट, लॉंग आयलंड, त्यानंतर पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोर्टा आणि ग्रेट निकोबार। तर असे हे जे काही ठिकाण आहेत ना, तर ही मेन सिटीज आहेत, पण पूर्ण अंदमान आणि निकोबारला या कनेक्टिव्हिटीने जोडलं गेलेलं आहे। ओके, तर आता हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवण्यासारखे आहेत। आणि हा जे डिस्टन्स आहे ते खूप कमी नाही आहे, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, मेन लँड पासून अंदमान निकोबार खूप लांब आहे। मग चेन्नई ते पोर्ट ब्लेअर पर्यंत समुद्राखालून ही जी केबल आहे ती 2313 किलोमीटर एवढ्या लांबीची ही केबल टाकण्यात आलेली आहे। आणि तसंच हा जो प्रकल्प आहे तो BSNL मार्फत पूर्ण झालेला आहे, आणि त्यामध्ये सुद्धा यांनी एक इतिहास रचलेला आहे। फक्त 24 महिन्यांमध्ये हे जे पूर्ण केबल टाकण्याचं काम आहे ते BSNLने केलेले आहे। आणि आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदमान आणि निकोबारला प्रति सेकंड 400 GB पर्यंत इतका इंटरनेट स्पीड मिळेल। म्हणजेच इथला इंटरनेट स्पीड वाढणार आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं 2313 किलोमीटरची एवढी केबल टाकण्यात आलेली आहे BSNL मार्फत। आणि यासाठी जो खर्च आलाय तो सुद्धा भरपूरच आलेला आहे, 1224
कोटी रुपयांचा एवढा खर्च या केबलसाठी आलेला आहे. पण मग आता एवढा खर्च करून ही जी फायबर केबल टाकण्यात आलेली आहे त्याचा नक्की फायदा काय होणार आहे? जसं बघा, अंदमान आणि निकोबार हे आपल्या मेनलँडपासून खूप लांब आहे आणि बराचसा तुम्ही म्हणू शकता इथे एवढं कधी लक्ष दिलं गेलं नाहीये अंदमान निकोबारच्या डेव्हलपमेंटकडे. एक टुरिस्ट प्लेस म्हणून आपल्याला सुद्धा अंदमान निकोबार माहिती आहे, पण कोणत्या इंडस्ट्रीजसाठी किंवा वेगळ्या कोणत्या कारणासाठी अंदमान आणि निकोबारचं नाव आपण ऐकलेलं आहे का? नाही. जास्तीत जास्त करून टुरिझमसाठी. पण टुरिझममध्ये सुद्धा ना बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम होतात. आता जेव्हा आपण एखाद्या टुरिस्ट प्लेसवर जातो तर बऱ्याच वेळेला आपल्याला तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही पाहिजेच असते. जसं तुम्ही फिरताय तर एखादं ठिकाण तुम्हाला लोकेशन माहिती करायचं असेल तर आपण काय वापरतो? गुगल मॅप वापरतो. पण जर इंटरनेट कनेक्टिव्हिटीज नीट नसेल तर गुगल मॅप वापरता येणार आहे का? नाही वापरता येणार आहे. तर असेच बरेचसे रिझन्स आहेत. जरी ते टुरिस्ट प्लेस असलं, आपल्याला माहिती आहे ते एक टुरिस्ट प्लेस आहे, बरेचसे लोक तिथे वॅकेशनसाठी जातात, पण कनेक्टिव्हिटीमुळे, इंटरनेट इश्यूमुळे तिथे टुरिझमवर सुद्धा बराचसा इफेक्ट होतो. जेवढे टुरिस्ट तिथे आले पाहिजेत तेवढे होत नाहीत, असं अंदमान निकोबारच्या ॲडमिनिस्ट्रेशनचं एक म्हणणं आहे. तर होऊ शकतं की इथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नीट प्रोव्हाइड झाल्यामुळे टुरिझम आहे त्याला बूस्ट मिळू शकतो. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियलायझेशन वाढू शकतात, म्हणजेच इथे नवीन नवीन बिझनेस जे आहेत ते लोक करायला जाऊ शकतात. तर इथे इंडस्ट्रियलायझेशन वाढू शकतं, बिझनेसेस ओपन होऊ शकतात आणि त्यामुळे तिकडच्या लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त मिळू शकते. आता तिकडचे जे लोक आहेत ना ते जास्तीत जास्त त्यांचं जे एम्प्लॉयमेंट आहे किंवा त्यांचं आपण म्हणू शकतो पोटा पाण्याची सोय हे टुरिझमवरच करतात. मग आता टुरिझम तर इथे बूस्ट होणारच आहे, प्लस इंडस्ट्रियलायझेशन वाढल्यामुळे त्यांना एम्प्लॉयमेंट सुद्धा मिळणार आहे. त्याचप्रमाणे डिफेन्ससाठी सुद्धा बरेचसे फायदे होतील. जसं इथे मरीन लाईन, जसे इथे समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरमध्ये बरेचसे असे आपले सबमरीन्स असतात, तर त्या सबमरीन्सना आत्ता तरी सॅटेलाईट थ्रू इंटरनेट मिळतं. तुम्हाला माहिती असेल जेव्हा शिप्स समुद्रामध्ये असतात, ओके, इनफॅक्ट ज्या व्यापारी जहाज असतात जे, त्यांना सुद्धा सॅटेलाईट थ्रू इंटरनेट मिळालेलं असतं. पण जर आता ही जी केबल गेलेली आहे फायबर केबल, त्यामुळे डिफेन्ससाठी सुद्धा जर आपल्या इंडियन ओशनमध्ये डिफेन्सची, नेव्हीची जर शिप असेल, सबमरीन असेल, तर त्यांना इंटरनेट नीट प्रोव्हाइड होणार आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली या गोष्टींमुळे बऱ्याचशा जे नेव्हिगेशन्स आहेत ते समजायला इझी जाईल. तसंच जे कनेक्टिव्हिटी आहे आपलं मेनलँडशी, म्हणजेच त्यांचं भारताशी जी कनेक्टिव्हिटी आहे ती नक्कीच वाढणार आहे. ओके, आणि त्याचा फायदाच नक्कीच तिकडच्या बऱ्याचशा गोष्टींना होणार आहे. ओके, तर आता हे महत्त्वाचे फायदे. याचप्रमाणे अनेक फायदे अंदमान आणि निकोबारला होणार आहे. ऑब्व्हियसली त्याचा फायदा ओव्हरऑल भारतालाच होणार आहे. आता इथे आपण अंदमान आणि निकोबारचा इतिहास थोडासा जाणून घेऊया. तर अंदमान आणि निकोबारचं जर तुम्ही बघितलात, जर नावाचं आपण बघितलात तर नावाची एक छोटीशी स्टोरी आहे. अंदमान हे जे नाव आहे ते रामायणातला हनुमान तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, यांच्या नावावरून पडले. आधी ते हनुमान होतं, त्यानंतर ते हंदुमान झालं, त्यानंतर ते अंदुमान झालं, त्यानंतर अंदमान झालं. ओके, पण यासाठी अजून एक मत आहे, तर ते म्हणजे अंदमान हे जे नाव आहे तर तिथे ग्रेट अंदमानी असे तिकडची जमात आहे, तर त्या जमातीवरून पडले असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच निकोबारचं जे मूळ नाव आहे ते आहे नक्कवरम, तर नक्कवरम जे आहे ते तमिळ नाव आहे. आता अंदमान आणि निकोबारला जी बरीचशी जी लँग्वेज आहे ती तमिळच आहे. ओके, मग आता जर आपण इतिहास बघितला तर अंदमान आणि निकोबार हे जे बेट आहे ते राजेंद्र चोल हा चोल घराण्यातला एक फेमस राजा होता. त्याचा जो कार्यकाळ आहे तो आहे इसवी सन 1014 ते इसवी सन 1042 पर्यंतचा. तर याने तामिळनाडूचा अंदमान निकोबार द्वीप समूहाचा ताबा घेतला आणि सुमात्राच्या श्रीविजय साम्राज्य विरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला एक आरमाई तळ स्थापन केला होता. सुमात्रा कुठे आहे? इंडोनेशियामध्ये. सुमात्रा हे इंडोनेशियाचा एक बेट आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राईट. मग तिथे राजेंद्र चोल या चोल राजाने आरमारी तळ स्थापन केलेलं आणि त्या बेटांना म्हणजेच अंदमान बेटांना त्या काळी तिनीमत्तीऊ असं संबोधलं जायचं. आता इथे सॉरी जर माझं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते चुकलं असेल, पण थोडंसं कठीण आहे,
समजून घ्या. ओके. त्यानंतर निकोबार बेटांचं नाव हे नक्कवरम आहे असं तंजावरच्या जे शिलालेख आहे त्यामध्ये स्पष्ट केलं होतं. तसंच जगप्रसिद्ध प्रवासी आहे एक, तो म्हणजे मार्को पोलो, याने सुद्धा त्याच्या प्रवास लेखनामध्ये जो उल्लेख आहे निकोबारचा तो नेक्कुवेरन असा केलेला आहे. बघा, हे जे प्रवासी आहेत ना ते बऱ्याचशा ठिकाणाचा इतिहास माहिती करून घ्यायला आपल्याला उपयोगी ठरतात. कारण की जेव्हा ते प्रवास करतात तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ते त्यांचं प्रवास वर्णन लिहितात, त्या ठिकाणचे राजांचं नाव, तिथलं भौगोलिक स्थान, यावरून आपल्याला त्या ठिकाणची माहिती बरीचशी मिळते. आता अंदमान निकोबारची आपण माहिती बघितली तर अंदमान आणि निकोबार ह्या भारताच्या आग्नेयेला आहे. पोर्ट ब्लेअर हे जे शहर आहे ते त्यांचं राजधानी आहे. तशीच अप्रॉक्सिमेट आता अंदमान आणि निकोबारची जी लोकसंख्या आहे ती 4 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. अंदमानमध्ये एकूण 572 एवढे बेट आहेत, पण एवढ्या बेटांवर लोकवस्ती नाही आहे. तिथे 35 ते 38 एवढ्याच बेटांवर मानव वस्ती आहे, म्हणजे ते राहतात तिथे. आणि त्यामधली काही अशी ठिकाणं आहेत की जिथे अजून तिकडचे जे ट्राईब्स आहेत ते आपल्यासाठी अननोन आहेत. ओके. बरेचसे असे अंदमान निकोबारची बेट आहेत की जिथपर्यंत माणूस पोहोचलेला नाही, आपण म्हणू शकतो. तिकडचे ट्रायबल जी वस्ती आहे किंवा त्या ज्या जमाती आहेत त्या वेगळ्या, तिथपर्यंत आपण कनेक्टिव्हिटी पोहोचलेली नाही आहे किंवा तिथे कनेक्टिव्हिटी पोहोचवायचीच नाही आहे. ओके. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन टुरिस्टला मारलं गेलं होतं, तर त्यावेळेला या जमाती खूप न्यूजमध्ये आल्या होत्या, तुम्हाला सगळ्यांना माहितीसुद्धा असेल. तसंच जगामध्ये ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनोज आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. तर भारतामधलं एकमेव असं ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो किंवा जागृत ज्वालामुखी असं आपण म्हणतो ते कुठे आहे तर बॅरन बेटावर. तसंच अंदमानमध्ये महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्कसुद्धा आहे. इथे आता ती तुम्हाला जी इमेज दिसते ती महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्कचीच आहे. त्याचबरोबर अंदमानला सेल्युलर जेल जे आहे त्याला वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं 1979 मध्ये. आता याच्या मागचं कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे. बरेचसे जे आपले स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती आणि त्यामुळेच आपल्या गव्हर्नमेंटने 1979ला हे भारताचं किंवा नॅशनल वारसा स्थळ म्हणून घोषित केलं होतं. तसंच सध्याचे जे अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे देवेंद्र कुमार जोशी. ओके. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचे. हे एक नेव्हल ऑफिसर होते आणि त्यांनी विराटवर सुद्धा काम केलेलं आहे. विराट जी आपली युद्ध नौका होती तर त्यावर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, नाव बऱ्याच वेळेला परीक्षेला विचारलं जातं. जोड्या लावांमध्ये सुद्धा आत्तापर्यंत विचारलं गेलं आहे. आपला केंद्रशासित प्रदेश आहे तर प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचे ॲडमिनिस्ट्रेटर किंवा जे नायब राज्यपाल आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तसंच आता निकोबारबद्दल आपण एक बघितलं तर निकोबारमध्ये 18 बेट आहेत. त्यापैकी बऱ्यापैकी बेटांमध्ये म्हणजे 11 बेटांवर मानवी वस्ती आहे. तसंच निकोबारमधल्या काही प्रमुख जमाती आहेत ओंजस, जारवा आणि सेंटिनिलीज. आता जे तुम्हाला मी सांगितली जमात जी काही वर्षांपूर्वी न्यूजमध्ये होती तर ती ही जमात होती. ओके. तसंच निकोबार बेटावर जगातला सर्वात मोठा खेकडा सुद्धा आढळतो. तर हे नाव सुद्धा तुम्ही बघू शकता, वांडर मरीन बायोस्फेअर. ओके. तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसंच अंदमान आणि निकोबारचं तुम्हाला बऱ्याच वेळेला जैवविविधतेमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांचं एक ऑफिशियल प्राणी सुद्धा आहे आणि त्या प्राण्याचं नाव आहे डुगॉंग. इथे तुम्हाला इमेज दिसत असेल, थोडंसं सील फिश सारखं आहे, पण याचं नाव काय आहे तर डुगॉंग. ओके. तसंच अजून जर तुम्ही अंदमान आणि निकोबारबद्दल काही माहिती घेतली तर निकोबार बेटामधलं इंदिरा पॉईंट हे भारताच्या सरहद्दीचं सर्वात शेवटचं टोक आहे. आता इथे तुम्हाला दक्षिणेकडचं सर्वात टोकाचं पॉईंट माहिती पडलंय. मला कमेंटमध्ये सांगा की आपल्या भारताच्या सर्वात उत्तरेकडचं टोक कोणतं आहे, त्या पॉईंटचं नाव सांगा. ओके. तसंच अंदमान निकोबारमध्ये रोज बेटाला रिसेंटलीच नेताजी सुभाषचंद्र बोस असं नाव देण्यात आलेलं. तसंच काही अजून बेटांची नाव चेंज करण्यात आलेली. नील बेटाचं नाव शहीद द्वीप, हॅवलॉकचं नाव स्वराज द्वीप असं करण्यात आलेलं. ओके. हॅवलॉकचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे, त्यावर परीक्षेला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. मग आता इथे आपण अंदमान आणि निकोबारबद्दल बरेचसे पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे करंट अफेअरमधून आपण घेतलेलं आहे, त्याबरोबर इतिहास पण बघितलेला आहे आणि करंट अफेअरवर जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर मल्टी लायनर्समध्ये सुद्धा प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारला जातोच. ओके. मग आता या लेक्चरमध्ये आपण या ऑप्टिकल केबलबद्दल भरपूर डिस्कस केलेलं आहे. तसं तर तुम्हाला ना यूट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओज सुद्धा भेटतील
की हे जे ऑप्टिकल केबल्स आहेत ना ते कसे प्लांट केले जातात. खूप इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला टाईम मिळाला ना तर तुम्ही नक्की बघा कशा प्रकारे ऑप्टिकल केबल समुद्रामधून टाकून कनेक्टिव्हिटी दिली जाते. आता आपल्या भारतामध्ये तर हे पहिल्यांदा केलं जातंय, पण जगामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये ऑलरेडी अशा प्रकारे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल्सने जिकडे तिकडे इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलंय. ओके, मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जाता जाता फक्त तुम्हाला एकदा सांगेल की आपलं विजन स्टडीचं ॲप प्ले स्टोअरवर आहे, तर तिथे तुम्हाला बरंचसं स्टडी मटेरियल मिळेल. वेगवेगळ्या PDF नोट्स अवेलेबल आहेत आणि त्याचप्रमाणे आपले कोर्सेस तर आहेच जे तुम्हाला माहितीच असतील. आणि तसंच विजन स्टडीवर एव्हरी वेनसडे म्हणजेच विनिंग वेनसडेला इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित याच्या टेस्ट होतात. करंट अफेअर्सवर डेली टेस्ट घेतल्या जातात. तसंच स्टनिंग सॅटर्डेला भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान या सब्जेक्टच्या टेस्ट होतात. तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालेला आहे जर हे टेस्ट करायचं असेल तर नक्की या टेस्ट कंडक्ट करा. ओके, मग पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.